हाय फ्रेंड्स, उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मार्केटमध्ये कैरीचं सीझन चालू होतं. तर मग काहीतरी कैरीची रेसिपी तर झालीच पाहिजे ना, म्हणून आज आपण बनवलेले आहे कच्च्या कैरीचा मेथंबा. मस्त रेसिपी आहे. काहीही अगोदर खूप सारी तयारी करावी लागत नाही. एकदम 5-7 मिनटामध्ये ही आपली रेसिपी बनून तयार होते आणि मस्त लागते ही रेसिपी. चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि तर तुम्ही पाहू शकता. तर मग बघा, मस्त मी इथे एक कैरी घेतलेली आहे मेथंबा बनवण्यासाठी. त्याची आपण आता साल काढून घेऊया. जर तुम्ही साल नाही काढली तरीसुद्धा जमू शकते, पण ती साल असते ती कडक राहील शिजल्याच्या नंतर कैरी. तर मग बघा, इथे मी साल काढून घेतलेली आहे आणि आता त्याच्या आपण छोट्या छोट्या अशा फोडी करून घेणार आहोत कैरीला कापून. जर तुम्हाला मोठ्या मोठ्या फोडी पाहिजे असतील तरीसुद्धा तुम्ही तशा करू शकताय. मला छोट्या छोट्या पाहिजे होत्या म्हणून मी छोट्या केल्यात. तुम्हाला पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही छोट्या मोठ्या करू शकताय. मी अख्खी एक कैरी घेतलेली आहे आणि कवळीच आहे ही कैरी. तर मग बघा, मी इथं कापून घेतलेली आहे एक कैरी. आता चला आपण मेथंबा बनवण्याची तयारी करूया. इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्यामध्ये आता मी 1 चमचा तेल टाकते, 1 पळी. जास्त तेल टाकायचं नाही, नाही तर तेलकट होईल खूप सारी. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मोहरी टाकायची. अगोदर मेथी टाकायची नाही, नाहीतर मेथी करपेल आणि त्याचा कडवटपणा या रेसिपीला उतरेल. मोहरी टाकल्याच्या नंतर तडतडल्याच्या नंतर मोहरी, थोडंसं हिंग टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि लाल तिखट 1 चमचा टाकून घ्यायचं. जी मिरची पावडर असते ती टाकायची आणि इथेच ह्याच स्टेजला तुम्ही मेथ्या टाकायच्या. मी इथं टाकायची विसरलेले म्हणून पुढे टाकलेल्या आहेत मी मेथ्या. आता इथे मी आंब्याच्या फोडी टाकलेल्या आहेत, ज्या आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या टाकायच्या आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. या फोडीना मसाला लागल असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकता मी तेल थोडंसं साईडला काढले, त्यानंतर मी इथे मेथ्या टाकल्यात. तुम्ही अगोदरच तिथं आपण जे मसाला वगैरे टाकलेला आहे तेव्हाच मेथी टाकायची आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम फ्लेमच ठेवायची, नाहीतर मसाला करपून जाईल. हे सर्व साहित्याला चांगलं असं एकजीव करून ठेवायचं. एक एक फोडीला चांगला मसाला लागला पाहिजे असा. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून या कैरीला पाणी सुटेल आणि चांगली आपली ही कैरी शिजेल. म्हणून आता आपण याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत. आता झाकण ठेवून साधारण 2 मिनटं फक्त झाकण ठेवलेले आहेत, कारण ही कवळी कैरी होती. जर तुम्ही चांगली अशी बाठाला अशी कैरी घेत असाल तर तुम्ही थोडा वेळ जास्त, 1-8 मिनटं जास्त तुम्ही झाकण ठेवू शकता. तर बघा, 2 मिनटानंतर मस्त अशी आपली कैरी शिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे साखर टाकायची आहे. साखर मी साधारण 3-4 चमचे टाकलेले आहे. जास्त मला गोड नको होतं म्हणून मी 3-4 चमचे टाकलेले आहे. जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त सुद्धा साखर टाकू शकता आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही ते गूळ सुद्धा टाकू शकताय. आणि ते साखर थोडीशी मेल्ट व्हावी म्हणून मी थोडंसं पळीभरच पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे. ते सुद्धा मी 3-4 मिनिटच ठेवलेलं आहे. तर बघू शकते मस्त आपला मेथंबा तयार झालेला आहे. पुन्हा एकदा चांगला असं त्याला ढवळून घ्यायचं आणि 1 मिनटं गॅस हाय फ्लेम करायचा आणि सारखं परतत राहायचं आहे. जास्त आपल्याला हा पाक घट्ट करून घ्यायचा नाही आहे, कारण हे थंड झाल्याच्या नंतर सुद्धा चांगलं असं घट्ट होईल. तर मग बघा, मस्त आपला मेथंबा तयार झालेला आहे. मस्त अशी आंबट गोड तिखट असा हा मेथंबा लागतो. तर मग ह्या उन्हाळ्यामध्ये कच्ची कैरी आवर्जून तुम्ही घरी आणा आणि हा मेथंबा तुम्ही करून बघा. साधारण फ्रीजमध्ये काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून साधारण 2-3 आठवडे सहज टिकू शकतो. पाण्याचा हात वरून लावू नका, कोरड्या चमच्यानेच घ्या. चला तर मग एक नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. बाय बाय.